नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला बटाट्याचा मोकळा सुटसुटीत अगदी शेवयासारखा वेगळ्या पद्धतीचा आज किस करून दाखवणार आहे आणि त्यापासूनच चिवडा कसा बनवायचा तर ते सुद्धा दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करायचं नाही, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण हा किस बनवलेला आहे. तर बघा, सर्वात आधी इथे आपल्याला बटाटे लागणार आहे. तर इथे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहे. तर 5 किलो बटाट्याचा किस मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. तर असे बटाटे शक्यतो मोठे आणि लांब लांब घ्यायचे, म्हणजे त्याचा किस पण लांब लांब पडतो. तर बटाटे साल काढायच्या आधी आपल्याला एका भांड्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. भांड्यात मीठ आपल्याला तुरटीचा वापर करायचा नाही, ते फक्त मिठाच्या पाण्यातच आपण हे बटाट्याचा किस बनवणार आहोत. तर बिलकुल काळा पडत नाही. तुम्ही किती दिवस ठेवा, 2 ते 3 वर्ष जरी राहिला ना तुमचा किस, तरी काळा पडणार नाही. तर अशा पद्धतीचे सर्वात आधी आपल्याला हे साल काढून घ्यायचे आहे आणि जे मिठाचं पाणी बनवलेलं आहे ना, तर त्या मिठाच्या पाण्यात आपल्याला हे बटाटे टाकून घ्यायचे आहे. तर बरेच लोक तुरटी टाकतात आणि त्यानंतर ते किस बनवतात. तो किस सुरुवातीला तुम्हाला पांढरा दिसतो, पण जसा जसा वेळ जातो ना, तर तसे तसे ते किस काळा पडायला लागतो. अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. आता हे सर्व बटाटे आपण साळून घेतले आहे ना, तर आता ज्या आपल्याला भांड्यामध्ये किस काढायचा आहे ना, तर त्या भांड्यात आपल्याला पुन्हा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ टाकायचं आहे. पुन्हा किस बुडेल इतपत आपल्याला असं पसरट भांडं घ्यायचं आहे. म्हणजे मी इथे परात घेतली आहे, त्या परातीत आपण किस करून घेणार आहोत. तर मी इथे किस करण्यासाठी बघा, इथे वेफरचा जो साचा असतो, आपण डिझायनर वेफर्स बनवतो ना, तर त्यानेच आपल्याला हा किस करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा तुम्ही जर किस केला ना, तर बघा किती लांब लांब निघतो आणि बिलकुल तुकडेसुद्धा होत नाही. जेव्हा आपण किसणीने करतो ना, त्यामध्ये थोडेसे वाया जातात. त्याच्यात थोडेसे जर वेफरसारखे झाले ना, तर ते तुम्ही हाताने मोकळे करून घेऊ शकता. तर बघा, मी तुम्हाला आता किसणीने पण करून दाखवते, तर दोन्ही यातला फरक तुम्हाला दाखवते. याच्यात असे तुकडे तुकडे पण खूप होतात आणि असा लांब लांब पण होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. करायला थोडासा वेळ लागतो, पण किस खूप छान होतो. अगदी शेवाय असा तुम्हाला कळणार नाही की ह्या शेवाय आहे की किस आहे. तर अशा पद्धतीने आता मी साच्यानेच असा करून घेतला आहे आणि ते थोडेफार एकमेकाला चिटकलेले असतात ना, तर ते तुम्ही अशा हाताने थोडेसे मोकळे करून घेऊ शकता, पण किस खूप भन्नाट होतो. तर अशा पद्धतीने मी वेफरच्याच साच्याने हा किस करून घेतलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. आणि आता दुसऱ्या भांड्यात आपण ज्या भांड्यात आपल्याला किस टाकायचा आहे ना किसून, त्या भांड्यात पण आपल्याला परत मीठ टाकून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं आणि किस बुडेपर्यंत पाणी टाकायचं आहे. आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे. इथे आपल्याला मिठाचा भरपूर वापर करायचा आहे. तर बघा, आपला सर्व किस किसून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती लांब लांब आपला किस झालेला आहे. आता हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यातलं जे घाण पाणी असतं ना, तर ते स्टार्च असतात, ते त्यामुळे किस आपला चिकट होतो. म्हणून आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून, एकदम स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला हे बटाटे चा किस धुवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला रात्रभर असाच मिठाच्या पाण्यात ठेवायचा आहे, तर तो कडक होतो. तर बघा, आता ज्या भांड्यात आपल्याला किस टाकायचा आहे त्या भांड्यात पण मी पुन्हा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये जो किस आपण सर्व करून घेतला आहे ना, तो यामध्ये सर्व किस टाकून घेऊ आणि रात्रभर असाच झाकून ठेवू. झाकण ठेवताना काय करायचं की झाकण पूर्ण झाकून ठेवायचं नाही, नाहीतर त्याला काय होतं की फेस येतो आणि मग आपल्या बटाट्याला वाससुद्धा येतो. म्हणून थोडंसं झाकण असं थोडंसं उघडं ठेवायचं, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये थोडीशी हवा जाईल. किंवा तुम्ही याला कपडासुद्धा, पातळ असा कपडा बांधू शकता. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा किस उकडायचा आहे ना, त्यावेळेस काय करायचं, पातेल्यात पाणी टाकायचं उकळायला आणि उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचं आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे मी इथे मीठ टाकलेलं आहे, कारण आधी आपण भरपूर असा मिठाचा वापर केलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला मीठ थोडंसं कमी लागतं आणि झाकण ठेवून आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी. तर झाकण ठेवल्यामुळे पाण्याला लवकर उकळी येते. पाण्याला उकळी आली की किस आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो आधी चाळणीमध्ये काढून घ्यायचा, म्हणजे पाणी जेवढं निथळून जाईल ना, तेवढा तुमचा किस लवकर शिजतो. तर बघा, एका चाळणीत आपण आता हा सर्व किस काढून घेऊ आणि त्यानंतर उकळलेलं जे पाणी आहे ना, त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला जास्त वेळ शिजवायचा नाही. जेव्हा जो पातळ, याआधी पण तुम्हाला बटाट्याचा किस कसा बनवायचा तर बिना गॅसचा मी तो दाखवलेला आहे, तर तो सुद्धा खूप छान होतो.
तर अशा दोन्ही पद्धतीचे मी बटाट्याचे किस तुम्हाला दाखवलेले आहे, तर ते तुम्हाला कुठली पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि सर्व बटाट्याचा किस आपण यामध्ये टाकून घेऊ आणि किस असा चमच्याने आपल्याला चांगला व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा आहे, जेणेकरून खालचा जास्त शिजेल आणि वरचा कच्चाच राहील अशा पद्धतीने व्हायला नको, म्हणून आपल्याला व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे। आणि यावर आता आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायचे नाही, 5 मिनिटं फक्त आपल्याला गरम पाण्यात ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच चाळणीत काढून घ्यायचा आहे। जास्त वेळ शिजवायचा नाही, नाहीतर तो मऊ पडतो एकदम। फक्त असा तुम्हाला समजेल की पाण्यासारखा असा कलर झाला ना, ट्रान्सपरंट झाले ना बटाटे, की समजायचे आपला किस हा शिजला आहे। आता एका चाळणीमध्ये निथळायला काढून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर हा सुकायला टाकायचा आहे। हा बटाट्याचा किस मी घरातच सुकवलेला आहे। जर तुमच्याकडे ऊन नसेल ना, तर अशा वेळी तुम्ही हा घरात सुकवू शकता। तर इथे बघा मी पंख्याखाली हा किस सुकवणार आहे। तर इथे एक मी कॉटनचं बेडशीट टाकलेलं आहे, त्यावर आपल्याला अशा पद्धतीने मोकळा मोकळा असा पसरवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता किती अगदी आपल्या शेवाया असतात ना गव्हाच्या, अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला हा किस दिसत आहे। टाकताना सुद्धा एकही एकमेकाला असा चिटकलेला नाही, इतका मोकळा सुटसुटीत झालेला आहे। तुम्ही जेव्हा उकडून बटाट्याचा किस करतात ना, तर तो एकमेकाला चिटकतो आणि बटाटे सुद्धा चिकट होतात, किसायलाही खूप वेळ जातो। तर ही एकदम सोपी पद्धत आहे। अशी पद्धत ह्या पद्धतीने तुम्ही किस करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर बघा मी 1 वाजता हा किस वाळत टाकला होता, तर 5 वाजता बघा तुम्ही एकदम कडकडीत आपला पंख्याखाली वाळलेला आहे। आणि दुसऱ्या दिवशी एक ऊन दिलं की तुम्ही वर्षभरासाठी हा भरवून ठेवू शकता। आणि अशा प्रकारे जर तुम्ही तो किस केला आहे ना, तुमचे 2 काय 3 वर्षसुद्धा खराब होणार नाही। अशा पद्धतीने जर बटाट्याचा किस केला तर मिठाने काय होतं की त्याला किडेसुद्धा लागत नाही आणि काळासुद्धा पडत नाही। हे 2 आपले मीठ टाकण्याचे फायदे आहे। तर बघा एकदम मोकळा सुटसुटीत असा हाताने जर घेतला ना, तर अगदी शेवयासारखा मोकळा सुटसुटीत असा किस झालेला आहे। आणि आता इथे मी तुम्हाला त्यापासून त्याचा चिवडा बनवून दाखवणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्याचा चिवडा बनवू शकता। जेव्हा उपवास असतो ना, किंवा आता मुलांना सुट्ट्या लागते आणि मुलांना सुट्ट्यांमध्ये काहीतरी मध्ये चटपटीत असं खायला हवं असतं ना, तर अशा प्रकारे तुम्ही हा बटाट्याचा चिवडा घरातच बनवून ठेवा। मार्केटचा आणण्यापेक्षा असं तुम्ही मुलांना घरातच बनवून द्या आणि हे पौष्टिकसुद्धा असतं आणि काही जास्त केमिकल वगैरे टाकलेले नसतात। अगदी आपल्या घरगुतीच पद्धतीने तुम्ही हा चिवडा घरीच बनवून ठेवा। आणि बघा त्यासाठी आपल्याला किस तळून घेतल्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहे। तर 1 वाटी मी शेंगदाणे घेतले आहे, तर ते आपल्याला कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे आणि किसावर सगळं आपल्याला एक एक साहित्य तळून टाकायचं आहे। थोडेसे मी इथं बेदाणे टाकलेले आहेत, तर बेदाणे चांगले फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर बेदाणेसुद्धा अशा पद्धतीने तळून घेतल्यानंतर किसावर टाकून घ्या। त्यानंतर तुम्ही जे उपवासाला खात असाल ना, तर तेच साहित्य टाका आणि असंच खायचं असेल तर तुम्ही अजूनही काही मसाले यामध्ये टाकू शकता। तर इथे मी थोडेसे काजू टाकलेले आहे, जे तुमच्याकडे असेल ना घरात ते टाकलं तरीही चालेल। थोडेसे मी इथे मखाने टाकलेले आहे, मखानेसुद्धा खूप तळल्यानंतर खूप कुरकुरीत आणि छान होतात। तर अशा प्रकारे तुम्ही बटाट्याचा किसाचा आणि मखाण्याचा भरपूर मखाने टाकून सुद्धा तुम्ही असा चिवडा बनवून ठेवू शकता। कधी तुम्हाला उपवास असेल त्यावेळेस तुम्ही असा उपवासाला डब्यात भरून ठेवा आणि जेव्हा उपवास असताना तेव्हा वाटीभर जरी खाल्ला ना, तरी तुमचं पोट भरेल। आता इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहे आणि पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। कच्चे राहिले नाही पाहिजे, नाहीतर चिवडा नरम पडेल। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। यातला कुठलाही तुम्ही उपवासाला जो पदार्थ खात नसाल ना, तर तो स्किप केला तरीही चालेल। तर बघा सर्व आपण हे तळून घेतलेलं आहे, चांगलं खमंग आणि कुरकुरीत तळून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये थोडेसे आपण काही अजून मसाले टाकून घेऊया। मसाले म्हणजे थोडीशी किंचित आपल्याला इथे जिरा पावडर टाकायची आहे। ही जिरा पावडर मी घरात अशीच भाजून ठेवते, कधी तुम्हाला आपल्याला लागते ना तेव्हा वापरता येते। 1 चमचा मी इथे पिठी साखर टाकलेली आहे आणि किंचित थोडासा चाट मसाला नाही सॉरी आमचूर पावडर टाकलेली आहे, कारण आमचूर पावडर ही कैरीची असते आणि ती उपवासाला चालते म्हणून टाकलेली आहे। तुम्ही नसल खात तर नाही टाकली तरी चालेल। थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे। तर असे सर्व मसाले टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण आपला किसामध्ये सुद्धा मीठ आहे आणि आपण आमचूर पावडर टाकली आहे ना, ती सुद्धा आंबट असते, म्हणून मीठ थोडंसं कमी टाकायचं।
आता असं एक भांडं आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे, खाली वर करून घ्यायचं किंवा चमच्याने तुम्ही असं मिक्स करून घ्या किंवा हाताने सुद्धा तुम्ही याला मिक्स करू शकता आणि असा मिक्स करून तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवा. हे महिनाभर अजिबात खराब होणार नाही आणि कधी मुलांना भूक लागली ना तर मधल्या सुट्टीत हे मुलांना तुम्ही खायला देऊ शकता. तर अशा प्रकारचा चिवडा तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि उन्हाळी रेसिपी मी भरपूर अशा उन्हाळी रेसिपी टाकलेल्या आहे, त्यासुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघा. थँक्यू.